नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क म्हणजे दारूबंद पोलीस यांची अँसर की साईटवर उपलब्ध झालेली आहे। तर अँसर की चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क या साईटवर यायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। साईटवर आल्यानंतर आपल्याकडे एक लॉगिन आयडी आहे आणि पासवर्ड आहे, जो आपल्याला फॉर्म भरताना मिळाला होता। तो लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉगिन करायचा आहे आणि ऑब्जेक्शन लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकता। त्यासाठी 100 रुपये चालान आकारण्यात येत आहे। तर आपल्याकडे जी आयडी आहे COS पासून सुरुवात होणार आहे, ती आयडी आपल्याला इथे इन्सर्ट करायची आहे। त्यानंतर आपल्याकडे जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आणि आयडी आणि पासवर्ड नसेल तर तुम्ही मेलवर सुद्धा चेक करू शकता। आणि त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाका। कॅप्चा हा टोटली स्मॉल आहे आणि त्यानंतर लॉगिनला क्लिक करा। लॉगिनला क्लिक केल्यानंतर आपण जो फॉर्म भरलाय त्या फॉर्मच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। त्यानंतर पोस्ट सिलेक्शनच्या ऑप्शनला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपण भरलेला फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल। तिथे ऍक्शनचं बटन दिलेलं आहे, तिथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला फॉर्म ओपन होणार आहे। तर तुम्ही भरलेला तुमचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल। यामध्ये टॉप पोझिशनला पेमेंट स्लिप, ऑब्जेक्शन फॉर्म आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स असे 4 ऑप्शन दिले आहेत। तर कॅन्डिडेट रिस्पॉन्स या ऑप्शनला क्लिक करा। या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण आपली अँसर की बघू शकतो। तर बघा इथे ब्ल्यू मध्ये क्लिक हिअर असं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर आपली जो पेपर आहे, जो आपण सॉल्व्ह केलेला आहे, तो पूर्ण पेपर तुमच्या समोर ओपन होणार। जर तुम्ही एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय केला असेल तर तुम्हाला सेपरेट पोस्ट वाईज तुम्ही तुमची जे अँसर की आहे ते बघू शकता। तर बघा अशा प्रकारे पूर्ण अँसर की तुमच्या समोर ओपन होईल। या प्रकारे तुम्ही तुमचा जो पेपर आहे तो पूर्ण चेक करू शकता। मार्क्स सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता की तुम्हाला किती मार्क्स मिळाले असेल। तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण अँसर की चेक करून घ्या, किती मार्क्स मिळाले बघून घ्या आणि अँसर की तुम्ही सेव्ह सुद्धा करून ठेवू शकता। आणि ऑब्जेक्शन लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चनसाठी ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकता। तर त्या अगोदर पूर्ण जो फॉर्म आहे म्हणजे जो अँसर की आहे ती तुम्हाला चेक करावी लागेल। जर कुठे तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं तर तुम्ही ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकता। तर आता आपण ऑब्जेक्शन कसं घ्यायचं ते आता आपण बघणार आहे। तर आपण पहिले प्रोफाईलमधून जिथून अँसर की चेक केली आहे त्या प्रोफाईलला आपल्याला परत यावं लागेल। प्रोफाईलमध्ये आल्यानंतर ऑब्जेक्शन फॉर्म असं एक ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। ऑब्जेक्शन फॉर्मला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ऑब्जेक्शन फॉर्म ओपन होईल। त्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्शन कसं घ्यायचं आहे ते आता आपण बघणार आहे। तर बघा यामध्ये तुम्हाला ज्या क्वेश्चनचं ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तिथे तुम्हाला क्वेश्चन आयडी टाकणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला जेवढे क्वेश्चन होते तर तुम्हाला क्वेश्चन आयडी टाकायचा आहे, तर तो तुम्हाला अँसर की मध्ये मिळणार आहे। बघा इथे क्वेश्चन आयडी दिलेला आहे, तो क्वेश्चन आयडी तुम्हाला इथे टाकून तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता सेपरेट क्वेश्चनसाठी। आणि त्यानंतर क्वेश्चनमध्ये तुम्हाला इथे विचारलं आउट ऑफ सिलेबस आहे किंवा मल्टिपल आहे अशा प्रकारे। आणि याबद्दल तुम्हाला रिमार्क द्यायचा असेल तर रिमार्क सुद्धा देऊ शकता। आणि रिमार्कमध्ये तुम्हाला काही नोट करावं लागेल जे तुम्हाला लिहायचं आहे। आणि त्यानंतर इथे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करावे लागणार आहे, ओरिजिनल जे अँसर असेल त्याबद्दल। अशा प्रकारे तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि त्यासाठी 100 रुपये चालान तुम्हाला आकारण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ऑब्जेक्शन घ्या आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्समध्ये तुम्ही तुमची अँसर की सुद्धा चेक करू शकता। तर लवकरात लवकर आपली अँसर की चेक करून घ्या व आपल्याला किती मार्क्स मिळाले ते बघून घ्या। तर या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क म्हणजे दारूबंदी पोलीस, ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।